भिवंडी ग्रामीण के हैट्रिक आमदार शांताराम जी मोरे का जन्मदिन भिवंडी तालुका के पड़गा में उनके ही जनसंपर्क कार्यालय पर बड़े हर्षोल्लास के साथ मनाया गया। इस अवसर पर सुबह से ही शुभकामनाएं देने वालों का तांता लगा रहा। पार्टी के पदाधिकारियों, कार्यकर्ता, विभिन्न सामाजिक संगठन के प्रतिनिधि, विभिन्न क्षेत्रों के गणमान्य नागरिकों तथा बड़ी संख्या में समर्थकों ने पहुंचकर ग्रामीण आमदार शांताराम जी मोरे को जन्मदिन की शुभकामनाएं दी और उनको उत्तम स्वास्थ्य, दीर्घायु एवं उज्जवल भविष्य की कामना की। इस दौरान ग्रामीण आमदार शांताराम जी मोरे ने अपने मार्गदर्शक तथा शिवसेना शिंदे गढ़ के नेता प्रकाश जी पाटिल के जनसंपर्क कार्यालय पहुंचकर उनका आशीर्वाद लिया। तो वहीं श्री प्रकाश जी पाटिल ने ग्रामीण आमदार शांताराम जी मोरे को शाल पुष्प गुच्छ देकर जन्मदिन की शुभकामनाएं दी। तो वहीं इस मौके पर श्री प्रकाश जी पाटिल ने मीडिया से बातचीत करते हुए ग्रामीण आमदार शांताराम जी मोरे के जन सेवा कार्यों और क्षेत्रों के विकास, उनके योगदान की सराहना की तथा उनके उज्जवल भविष्य की कामना की। जन्मदिन समारोह के दौरान पूरे कार्यालय में उत्साह का माहौल देखने को मिला। समर्थकों ने केक काटकर और एक दूसरे का मुंह मीठा कराकर अपनी खुशी जाहिर की। तो वहीं ग्रामीण आमदार शांताराम जी मोरे ने सभी शुभ चिंतकों का आभार व्यक्त करते हुए कहा कि जनता का स्नेह और विश्वास ही उनकी सबसे बड़ी ताकत है और वो आगे भी क्षेत्र में विकास तथा जन सेवा के लिए पूरी निष्ठा के साथ कार्य करते रहेंगे। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट। आमदार शांताराम मोरे भिवंडी ग्रामीण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खूप साऱ्या या विधानसभेतल्या सर्व मतदारांच्या वतीने आणि शिवसेनेच्या वतीने खूप शुभेच्छा देत असताना एक आपल्या मतदारसंघातली जनतेशी बांधिलकी ठेवून काम करणारा आमदार आहे। लोक मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव असू शकतात आणि जनतेला लोकशाहीमध्ये तो दिलेला अधिकार आहे। त्याच्यामुळे लोक काय म्हणतात त्याच्यापेक्षा आमदारांनी लोकांसाठी काय चांगलं करता येईल, सगळीच लोक जे आहेत ती आपल्या प्रती चांगली बोलतीलच असं नव्हे। ज्या गोष्टीचं, ज्या रस्त्याबाबतचं भिवंडी वाडा मनोहर रोड जो आहे त्याबाबतचं लोक अनेक वेळेला अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या टीकाटिप्पणी करत होते आणि त्यावेळेचा लोकांचा अनुभवही तसं होतं। त्यामध्ये अनेक लोकांच्या दुर्घटना घडून ॲक्सिडेंटमध्ये कितीतरी कुटुंबातली मुलं आणि कुटुंब चालवणारे लोक निघून गेले। त्याच्यामुळं लोकांच्या त्यावेळेच्या भावना असतात, त्याच्यामुळं लोक ते बोलत असतात आणि त्याच्या ह्याच्यामध्ये आम्ही लोकप्रतिनिधी आणि राजकीय लोक त्यांच्या सोबत आहे। कुठल्याही कुटुंबाचं दुर्घटना घडून कोणाचं वाईट व्हावा ही कोणाची भावना नाही आहे आणि तेच रस्ते जे आहेत आताच्या घडीला आपण ज्याला पाहत आहे तर त्याच्या ह्याच्यामध्ये तलवली कल्याण रोड आहे, अंबाडी वासिन रोड आहे, भिवंडी वंजरपट्टी नाका अंबाडी वाडा मनोहर रोड आहे। त्याच्यामध्ये अजूकी मधले जे दोन रस्ते जे आहेत जसं सेलार नदी नाका ते पारोलकर जाणारे, तर अनेक अंजूर फाटा कामन हाही रस्ता एक लेन जे आहे ती प्रगतीपथावर आहे। तसं या मतदारसंघातले जे दळणवळणाचे जे कामं जे आहेत तर ती सोडवण्याचा या ठिकाणी केलेला आमदारांनी जो प्रयत्न आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना आणि आता उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवार मॅडम असतील, तर सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये जेवढं काही जे आहे मूलभूत ज्या गरजा आहेत, जे मूलभूत कामं जे आहेत ती करण्याचा आमदार शांताराम मोरे करत असलेला जो प्रयत्न आहे तो नक्कीच आपल्या सगळ्यांना या गोष्टीचं जे आहे समाधान वाटतो आणि ते चांगलं काम करतील अशा स्वरूपाच्या अपेक्षा ज्या आहेत या मतदारसंघातल्या लोकांच्या आहेत। तिसऱ्यांदा आमदार झालेला आहे, हॅट्रिक आमदार आहे आणि लोक काय म्हणत असलं तर जर काम चांगलं आहे म्हणूनच लोकांनी तिसऱ्यांदा पुन्हा एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांच्या कार्यकर्त्यांच्या
मित्र परिवार नातेवाईक या सगळ्यांच्या मेहनतीने आणि लोकांनी पसंती दिली, 58,000च्या लीडने निवडून आलेला आहे. त्याच्यामुळं पुढे जाऊन जे 2-3 सव्वा-3 वर्षाचा कालावधी आहे त्याच्यामध्ये या मतदारसंघातले जे काय महत्त्वाचे जे काय रस्ते जे आहेत ते मार्गी लागतील आणि अजून नवीन प्रकल्प जे आहेत 3 वर्षाच्या कालामध्ये मतदारसंघामध्ये आमदार शांताराम मोरे करेल अशा स्वरूपाच्या अपेक्षा मतदारसंघातील लोकांच्या आहेत, त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वांच्या वतीने खूप शुभेच्छा. सर्वांना जय महाराष्ट्र. खरं तर शिंदे साहेबांचे आताच्या घडीला 62 ते 63 आमदार आहेत, पण शिंदे साहेबांचे अत्यंत जवळचे आमदार असं ज्यावेळेस उल्लेख होईल त्यावेळेस भिवंडी ग्रामीणचे हॅट्रिक आमदार म्हणून एका व्यक्तीचं नाव नक्कीच होईल की ज्यांना भिवंडीच्या जनतेनं तब्बल 1,27,205 एवढं भरघोस मतदान दिलं. ते आमचे विक्रमी मतांनी निवडून आलेले आमदार भिवंडी ग्रामीणची खऱ्या अर्थानं ज्यांना भगवे आमदार बोललं जातं आदरणीय शांतारामजी मोरे साहेब. जनतेने तुमच्यावर खूप विश्वास दाखवलाय. भिवंडी ग्रामीणमध्ये मित्रांनो खरं तर 121 गावं, पण सर्वांना सोबत घेऊन चालणारं प्रत्येक गावागावामध्ये आज जे हाय मास असतील, पेवर ब्लॉक असतील, अशी विकासाची कामे करणारे विकासाचे वारे आणि शांतारामजी मोरे असं ज्यांचं नाव आहे. खरं तर रात्री 12 वाजल्यापासूनच आजची तारीख मित्रांनो नक्कीच आवडीची आहे. जुलै महिन्याची सुरुवात 1/7 आणि सगळी 1/7 साहेब तुमच्या सोबत लोक असतात आणि म्हणून तुम्हाला वाढदिवसाच्या समस्त भिवंडी ग्रामीणच्या वतीनं भरभरून शुभेच्छा. तुमचा स्वभाव सच्चा, दिल अच्छा, बाकी गणपतीची इच्छा.